जामनेर शहरातील 106 वर्ष जुन्या व कोट्यावधी रुपयांची मालमत्ता असलेल्या जैन ओसवाल भगीरथीबाई वाचनालयाच्या सचिव सुरेश मनोहरलाल धारीवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ दयाराम लोखंडे यांनी आज जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार वाचनालयाचे प्रोसिडिंग बुक, सभासद नोंदणी रजिस्टर, चालू जमा पावती पुस्तक असे संस्थेचे महत्त्वाचे दस्तऐवज गहाळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास PSI कोकाटे करीत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी दिली. दरम्यान या आरोपांवर सुरेश धारीवाल यांनी प्रतिक्रिया देत सर्व महत्त्वाची कागदपत्र माझ्याकडे सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. चोरीचा आरोप हास्यास्पद असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे. या सगळ्या प्रकरणातून जामनेरकरांच्या समोर काय येणार हे बघावं लागणार आहे. संस्थेविषयी नाही, तो सुरेश धारीवाल जे आहेत ते सचिव आहेत संस्थेचे. त्यांनी बेकायदेशीररित्या संस्थेचं दप्तर पळवलेलं आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये मासिक प्रोसिडिंग बुक आहे, सर्वसाधारण सभेचं प्रोसिडिंग बुक आहे, पावती पुस्तक आहे, सभासदांचे यादी जी आहे ते सर्व दप्तर जे आहे ते त्यांनी बेकायदेशीररित्या घेऊन गेलेले आहेत. म्हणून जी फिर्याद त्यांच्या विरुद्ध दाखल केलेली आहे की कायदेशीररित्या हे सर्व दप्तर संस्थेच्या कार्यालयात असायला हवं आणि ते त्यांच्या ताब्यात आम्ही विश्वासाने दिलेलं होतं. त्यांचा हेतू चुकीचा आहे. वास्तविक आम्ही त्यांच्या बऱ्याच चुकांवर पांघरून घातलेला आहे. त्यांनी बेकायदेशीररित्या बालक मंदिर बंद करून ती जागा मॉलला जोडून घेतली होती. तरी पण कोणी बोललं, त्यांना काही फारसा विरोध केला नाही किंवा जाऊ द्या ठीक आहे, परंतु ते अतिशय नैतिकदृष्ट्या चुकीचं कृत्य ठरलेलं आहे. तर ते शाळा बंद करणे, लहान मुलांचं बालक मंदिर बंद करणे ही अतिशय चुकीची, नैतिकदृष्ट्या चुकीची आणि हे आहे. पण तुम्ही स्वतःच्या लाभाकरता ती जागा वापरली, पडू दिली किंवा पडलेली असंही नाही. असं असताना या विषयांवर चर्चा चालत असताना त्यांनी हा अविश्वास ठरावाचा प्रस्ताव आणला आणि म्हणून मग मी संस्थेचं दप्तर मग जर मला दिसत नाही तर मलाही संशय आला की यांनी असं काहीतरी याच्यामध्ये दप्तरामध्ये घोळ घालण्याचा यांचा इरादा आहे. तर मी पोलीस स्टेशनला रजिस्टर त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. ठीक आहे. श्री जैन ओसवाल भागीरथीबाई वाचनालयाच्या प्रोसिडिंग संदर्भात अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी पोलीस स्टेशनला म्हटलं आहे की तक्रारीत की मी सचिवांनी प्रोसिडिंग पळवलं, चोरीला नेलं. खरं वास्तविक जी संस्थेची घटना आहे त्या घटनेत स्पष्टपणे म्हटलेलं आहे की संस्थेचे प्रोसिडिंग असो, महत्त्वाची दस्तऐवज असो, हे सांभाळण्याचं पूर्णपणे जी सांभाळण्याची जबाबदारी आहे ती सचिवांची आहे. स्पष्टपणे म्हटलेलं आहे तिच्यामध्ये. हे त्यांनी वाचावं आणि त्यानुसार पूर्ण दोन्ही प्रोसिडिंग, जनरलचं असेल किंवा कार्यकारिणीचं असेल, हे माझ्याकडे सचिव म्हणून सुरक्षित आहेत. त्याला चोरण्याचा काही प्रश्नच नाही, कारण ते संस्थेचे दस्तऐवज आहेत आणि ते संपूर्णपणे सुरक्षितपणे माझ्याजवळ आहे. त्याच्यामुळे कांगावा करून त्यांचं चोरीला गेलं, चोरीला नेलं हे म्हणणं अत्यंत हास्यास्पद आहे. असा कुठलाही प्रकार नाही, हे मी आपणाद्वारे स्पष्टपणे सांगू इच्छितो. कारण ती सांभाळण्याची जबाबदारी माझी असल्याने ते मी वारंवार सांगतो की ती संपूर्णपणे दस्तऐवज माझ्याकडे सुरक्षित आहेत. त्यामुळे चोरी हा विषय हास्यास्पद आहे हे मला खास करून या आपल्या मार्फत नमूद करावं असं वाटतं. 17/12/25 रोजी फिर्यादीनामे जगन्नाथ दयाराम लोखंडे, वय 74 वर्ष, धंदा शेती, राहणार नगर खाना, तालुका जामनेर, यांनी आज रोजी फिर्याद दिली की जी संस्था आहे भगीरथीबाई वाचनालय, जे जामनेरचं प्रतिष्ठित वाचनालय, येथील जगन्नाथ दयाराम लोखंडे हे अध्यक्ष आहे त्याचे, आणि याचे जे सचिव आहे आपले सुरेश मनोहरलाल धारीवाल यांनी जे बुक असतं प्रोसिडिंग बुक ते कोणाला न सांगता घेऊन गेलेले आहे आणि त्याच्या रजिस्टरमध्ये खाडाखोड
नंतर अफरातफर होण्याची शक्यता आहे संस्थेची, असा जगन्नाथ दयाराम लोखंडे यांनी इथं फिर्याद दिलेली आहे की त्याच्यामध्ये फेरफार होऊ शकते आणि कोणाला न सांगता चोरून घेऊन गेलेले आहे. त्याच्यात जे आहे, जे सोपवलेली मालमत्ता आहे त्याचा अपवार होऊ शकतं अथवा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करू शकतं त्या प्रोसिडिंग बुकचा. त्यांनी आज रोजी तक्रार दिलेली आपल्याकडं. त्या अनुषंगाने भारतीय न्याय संहिता 2023चा कलम 303(2) चोरी, भारतीय न्याय संहिता BNS 2023चा 60 अपराधाचा बेत आखणे, त्याच्यानंतर भारतीय न्याय संहिता 2023चा 316 2 आणि 4 म्हणजे जी मालमत्ता दिलेली आहे तिचा अपहार करणं अथवा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करणं या कलमांवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील गुन्ह्याचा तपास PSI कोकाटे साहेब करीत आहे.